आदरणीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावरील उपस्थित मान्यवर, माझ्या माता भगिनींनो आणि बंधूंनो, आज आपण येथे एकत्र आलो आहोत एका अशा दिवसाच्या निमित्ताने जो केवळ उत्सव नाही तर संघर्ष, त्याग, सामर्थ्य आणि स्वाभिमानाची आठवण करून देणारा दिवस आहे. तो म्हणजे जागतिक महिला दिन. आज भारतीय स्त्री ज्या टप्प्यावर उभी आहे त्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तिला कित्येक शतकांचा प्रवास करावा लागला आहे. हा प्रवास सोपा नव्हता, तो काटेरी होता, संघर्षमय होता, परंतु आशेने आणि जिद्दीने परिपूर्ण होता. महिला सक्षमीकरण हा केवळ सामाजिक विषय नाही, तो मानवाधिकार, लोकशाही, विकास आणि न्याय यांच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा आहे. महिला दिन म्हणजे केवळ अभिनंदनाचा दिवस नसून तो संघर्षाचा इतिहास, सामाजिक परिवर्तनाची गाथा आणि भविष्याचा संकल्प आहे. स्त्री ही केवळ कुटुंब व्यवस्थेचा भाग नाही, ती समाज निर्मितीची, संस्कृतीची आणि राष्ट्राच्या प्रगतीची आधारशिला आहे. भारतीय इतिहासात वेदकालीन काळ हा स्त्री समानतेचा तेजस्वी अध्याय मानला जातो. या काळात स्त्रियांना वेद अध्ययनाचा अधिकार होता. त्या यज्ञ कार्यात सहभागी होत आणि तत्त्वज्ञानाच्या चर्चेत भाग घेत असत. गार्गी या विद्वान स्त्रीने ब्रह्मविद्येवर पुरुष ऋषींशी चर्चा केली. मैत्री हिने ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानले. या उदाहरणावरून स्पष्ट होते की प्रारंभी भारतीय समाजात स्त्रीला बौद्धिक व सामाजिक समानता होती. कालांतराने समाजरचना बदलली. मनुस्मृतीमध्ये स्त्रीवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या. तिचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले गेले. तिच्या शिक्षणावर मर्यादा आणल्या गेल्या. तिचे संपत्तीवरील अधिकार काढून घेतले. या प्रक्रियेमुळे स्त्रीचे सार्वजनिक जीवनातील स्थान कमी होत गेले. बालविवाह, सतीप्रथा, विधवांवरील अन्याय यामुळे स्त्रीची स्थिती खालावली. त्यानंतर 12व्या शतकात वारकरी पंथाने भक्तीमध्ये स्त्री पुरुष समान आहेत हा वारकरी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे असे सांगितले. वारकरी पंथात स्त्रियांना केवळ अनुयायी म्हणून नव्हे तर संत म्हणून स्थान मिळाले. त्यामध्ये संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. त्या काळातील ब्राह्मणवादी कठोर व्यवस्थेतही वारकरी पंथाने स्त्रीला सन्मान दिला. म्हणूनच वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील स्त्री समानतेचा आध्यात्मिक पाया आहे. आज जागतिक महिला दिन साजरा करताना आपण स्त्री शक्तीचा गौरव करतो, पण स्त्री शक्ती म्हणजे नेमकं काय? त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. राष्ट्रमाता जिजाऊ या फक्त एका राजाची आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या स्वप्नाला आकार देणाऱ्या महान शिल्पकार होत्या. बालपणीच्या शिवबाला त्यांनी शौर्य, न्याय आणि स्वाभिमानाचे संस्कार दिले. त्यांच्याच संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजा घडला. आजच्या महिला दिनानिमित्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका स्त्रीचे कष्ट, त्याग आणि प्रेरणा दडलेली असते. जिजाऊंनी दाखवून दिले की स्त्री केवळ घराचीच नव्हे तर राष्ट्राचीही आधारस्तंभ असते. ही झाली भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती. आता आपण पाश्चिमात्य राष्ट्रातील स्त्रियांचा अभ्यास केला तरी तिथेही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार नव्हते. 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार तसेच शिक्षण किंवा मतदान यांसारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र 19व्या शतकाच्या मध्यानंतर आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमध्ये सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला. स्त्रीवाद किंवा फेमिनिझम हा मूळ फ्रेंच शब्द. तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला तेव्हा त्याची सर्वत्र खिल्ली उडवली गेली. नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली स्त्री पुरुष विषमता खटकू लागली. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या आणि मग
आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांची आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे. स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहीर उच्चार झाला तो मेरी वोल्सनक्राफ्ट या तत्ववेत्तीने लिहिलेल्या अ विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ वुमन या त्यांच्या 1792 सालच्या पुस्तकातून. दुसरे महत्त्वाचे नाव आहे ते एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन यांनी पहिल्या विमेन्स राईट्स कन्व्हेन्शनची स्थापना केली. केट शेफर्ड यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यूझीलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तींच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला. 1893 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमध्ये मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले. कोपनहेगन, डेन्मार्क येथे सन 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद घेण्यात आली. वार्षिक महिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याबाबत एक ठराव मांडण्यात आला. या परिषदेसाठी जमलेल्या 17 देशातील 100 महिला प्रतिनिधींनी मतदानाच्या अधिकारासह समान अधिकारांचे संवर्धन या संकल्पनेस धोरणात्मक मान्यता दिली. दिनांक 8 मार्च 1917 रोजी पेट्रोग्राड या रशियन साम्राज्याच्या राजधानीत वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी संपूर्ण शहरभर निदर्शने केली. ही रशियन राज्यक्रांतीची सुरुवात मानली जाते. सेंट पीटर्सबर्गमधील महिला ब्रेड व शांतता या मागणीसाठी संपावर गेल्या. 7 दिवसानंतर रशियन सम्राट दुसरा निकोलस याला पायउतार व्हावे लागले. सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार मंजूर केला. संयुक्त राष्ट्रांनी 1975 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. सन 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करून घोषित करण्यात आले की 8 मार्च हा संयुक्त राष्ट्रांचा महिला हक्क व शांतता दिन म्हणून घोषित केले. 19व्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता. त्याचवेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाही. सतीप्रथा, केशवपण, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह तसेच प्रौढविवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले. त्याचेच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय 16 ते 18 तर मुलीचे किमान वय 10 ते 12 असावे अशी तरतूद करण्यात आली. स्त्री शिक्षणाच्या चळवळीने जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या आणि वंचित घटकांच्या शिक्षणासाठी व सामाजिक न्यायासाठी अर्पण केले. सावित्रीबाईंचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिक्षण दिले. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे पाप मानले जात होते. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत, तरीही त्या खंबीरपणे आपले कार्य करत राहिल्या. त्या काळातील बालविवाह, सतीप्रथा, जातीभेद यांसारख्या वाईट प्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केले. अनौरस बालकांची हत्या थांबवण्यासाठी त्यांनी प्रसूतिगृह सुरू केले. सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धा, जातीभेद आणि स्त्री दमनाच्या काळोखात शिक्षणाचा दिवा पेटवला. त्यांच्या कार्यामुळे आज भारतीय स्त्री शिक्षणाच्या, स्वातंत्र्याच्या आणि आत्मसन्मानाच्या उंच शिखरावर उभी आहे. ताराबाई शिंदे या 19व्या शतकातील महाराष्ट्रातील पहिल्या निर्भीड स्त्रीवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. ज्या काळात स्त्रीला बोलण्याचा, लिहिण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकारही समाज देत नव्हता, त्या काळात त्यांनी समाजातील दुटप्पीपणावर थेट प्रहार केला. 1882 मध्ये त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. हा मराठीतील पहिला स्त्रीवादी ग्रंथ मानला जातो.
त्या सत्यशोधक समाजाच्या विचारांनी प्रभावित होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव होता. ताराबाई शिंदे यांनी 19व्या शतकातच स्त्रीच्या अधिकारांचा मुद्दा इतक्या ठामपणे मांडला की आजही त्यांचे विचार अत्यंत समकालीन वाटतात. त्या केवळ लेखिका नव्हत्या, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या क्रांतिकारी विचारवंत होत्या. पंडिता रमाबाई या भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रगण्य समाजसुधारक आणि थोर विदुषी होत्या. त्यांनी विधवा, अनाथ आणि परित्यक्त्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी व पुनर्वसनासाठी शारदा सदन व मुक्ती मिशन स्थापन केले. तसेच आर्य महिला समाजाद्वारे स्त्री शिक्षण आणि बालविवाह विरोधी चळवळ चालवून स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यात मोठे योगदान दिले. राणी लक्ष्मीबाईंनी 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध झाशीच्या किल्ल्यावरून लढा दिला. स्वतः रणांगणात तलवार हातात घेऊन युद्ध केले. झलकारीबाई ही राणीच्या सैन्यातील धाडसी महिला सैनिक होती. तिने राणीच्या वेशात इंग्रजांसमोर उभी राहून त्यांना भ्रमित केले. तसेच बेगम हजरत महल या शूर महिलेने इंग्रजांविरुद्ध 1857च्या बंडात अवधमध्ये सैन्याचे नेतृत्व केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देत विधवांच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी 1916मध्ये भारतातील पहिले SNDT महिला विद्यापीठ स्थापन केले. पुण्यात अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. सरोजिनी नायडू ह्या काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा बनल्या. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला. अनेक वेळा तुरुंगवास स्वीकारला. तर भिकाजी कामा यांनी परदेशात भारताचा झेंडा फडकवणारी पहिली महिला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आवाज बुलंद केला. कस्तुरबा गांधी यांनी तर महात्मा गांधींसोबत सत्याग्रहात सहभाग घेतला आणि महिलांना चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी तुरुंगवास सहन करूनही संघर्ष चालू ठेवला. अरुणा आसफ अली यांनी तर 1942च्या भारत छोडो आंदोलनात तिरंगा फडकवला होता. भारतीय स्त्री सक्षमीकरणाच्या इतिहासात सर्वात व्यापक आणि क्रांतिकारक योगदान दिले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हणतात की एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली जाते. त्यांच्या दृष्टीने स्त्री पुरुष समानता ही केवळ सामाजिक नव्हे तर मानवाधिकाराची बाब होती. 1927मध्ये महाड येथे त्यांनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन केले, कारण त्यांना वाटत होते की या ग्रंथातील अनेक नियम स्त्रीला दुय्यम स्थान देतात. त्यांनी स्त्रीच्या स्वातंत्र्यास अडथळा आणणाऱ्या परंपराचा निषेध केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी संविधानात स्त्रियांसाठी समानतेची हमी दिली. कायद्यापुढे समानता, स्त्री पुरुष आधारित भेदभावास मनाई, नोकरीतील समान संधी आणि समान वेतनाचा सिद्धांत यातून स्त्रियांना संरक्षण दिले. 1950च्या दशकात बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले, परंतु हिंदू कोड बिल मंजूर होण्यात अडथळे आल्याने त्यांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. ही घटना त्यांच्या स्त्री न्यायासाठीच्या बांधिलकीची साक्ष देते. त्यांनी स्त्रियांना शिक्षण, आत्मसन्मान आणि संघटन यांची प्रेरणा दिली. दलित व वंचित स्त्रियांना सार्वजनिक जीवनात आणण्याचे कार्य त्यांनी केले. रमाबाईच्या त्यागामुळेच बाबासाहेबांना समाजकार्य आणि शिक्षणासाठी वेळ देता आला. त्यांच्या त्यागाशिवाय भारतीय संविधानाची निर्मिती इतकी सहज शक्य झाली नसती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना केवळ सहानुभूती दिली नाही, तर त्यांना अधिकार दिले, कायदेशीर संरक्षण दिले आणि समानतेचा मार्ग खुला केला. रमाबाई आंबेडकर यांनी या महान कार्यामागे स्वतःचे आयुष्य अर्पण केले. भारताच्या जडणघडणीत स्त्रियांचे योगदान अतुलनीय आहे. राजकारणापासून अंतराळापर्यंत, प्रशासनापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत भारतीय स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगाला दिशा दिली आहे. भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी भारतीय राजकारणात अत्यंत प्रभावी आणि ठाम नेतृत्व दिले. इंदिरा गांधी यांनी सिद्ध केले की स्त्री नेतृत्व केवळ संवेदनशील नसते, ते कठोर, निर्णायक आणि राष्ट्रहितासाठी धाडसी निर्णय घेणारे असते. डिसेंबर 1971मध्ये
भारत पाक युद्ध सुरू झाले. केवळ 13 दिवसात भारतीय सैन्याने ऐतिहासिक विजय मिळवला. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने शरणागती पत्करली. सुमारे 90,000 पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले आणि एक नवीन राष्ट्र जन्माला आले, बांगलादेश. हा विजय केवळ लष्करी नव्हता, तो भारताच्या राजकीय इच्छाशक्तीचा आणि इंदिरा गांधींच्या धैर्याचा विजय होता. स्त्रीला संधी दिल्यास ती केवळ घर सांभाळत नाही, ती राष्ट्र घडवू शकते. इंदिरा गांधी यांनी सिद्ध केले की स्त्री दुर्बल नाही, ती परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अंतराळ क्षेत्रामध्ये भारतीय वंशाच्या कल्पना चावला, तर प्रशासनामध्ये पहिल्या भारतीय महिला IPS अधिकारी किरण बेदी ह्या प्रशासनात आदर्श ठरल्या. तर आनंदीबाई जोशी यांनी वैद्यकीय क्षेत्रात पहिल्या महिला डॉक्टर म्हणून नावलौकिक कमावले. तर भारतातील पहिल्या महिला IAS अधिकारी म्हणून अन्ना राजम मल्होत्रा यांनीही प्रशासनात स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचा आदर्श दाखवून दिला. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा भारतीय महिला अग्रेसर राहिल्या. त्यामध्ये मेरी कॉम या जागतिक बॉक्सिंग विजेत्या ठरल्या. PV सिंधू यांनी ऑलिम्पिक विजेतेपद जिंकून आणले. सानिया नेहवाल यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती कमावली. PT उषा, साक्षी मलिक, मिताली राज, अश्विनी पोनप्पा, हिना दास, दीपिका कुमारी अशा अनेक महिलांनी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपले नाव जगभरात उंचावले. यातून स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, ती माणसाच्या बरोबरीनेच प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, सरोजिनी नायडू, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, जयललिता, बहनजी मायावती, सुचिता कृपलानी, सुषमा स्वराज, निर्मला सीतारामन या महिलांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा भारतीय राजकारणामध्ये उमटवला आणि त्या पुरुषांपेक्षाही कशा सरस काम करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. भारतीय स्त्री सक्षमीकरणाचा इतिहास हा संघर्षातून उभा राहिलेल्या शक्तीचा इतिहास आहे. वेदकालीन समानतेपासून मनुकाळातील बंधनापर्यंत, सामाजिक सुधारणांपासून संविधानिक अधिकारांपर्यंत हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. या प्रवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान सर्वाधिक व्यापक आणि शाश्वत आहे. त्यांनी स्त्री पुरुष समानतेला कायदेशीर अधिकार दिला आणि स्त्रीला स्वाभिमानाने उभे राहण्याची ताकद दिली. आज आपण जर खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण साध्य करू इच्छित असू तर शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक समानता या तत्वांना दृढ करणे आवश्यक आहे. आजची भारतीय स्त्री एका संक्रमण काळात उभी आहे. एका बाजूला अंतराळ, प्रशासन, क्रीडा, उद्योग, तंत्रज्ञान या क्षेत्रात ती यशाची शिखरे गाठत आहे, तर दुसऱ्या बाजूला सुरक्षितता, समान वेतन, सामाजिक मानसिकता आणि दुहेरी जबाबदारी यांसारख्या प्रश्नांशी झुंज देत आहे. हा प्रवास विरोधाभासांनी भरलेला असला तरी तो आशादायी आहे. आजची भारतीय स्त्री केवळ संघर्ष करत नाही, ती दिशा ठरवत आहे. ती परंपरा मोडते, नवीन मूल्ये निर्माण करते आणि समाजाला प्रगतीपथावर नेते. ती आई आहे, ती अधिकारी आहे, ती वैज्ञानिक आहे, ती सैनिक आहे, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. महिला सक्षमीकरण हा केवळ स्त्रियांचा विषय नाही, तो संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आज या मंचावरून मी एवढेच सांगू इच्छिते, स्त्रियांचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान. स्त्रियांचे शिक्षण म्हणजे राष्ट्राचे शिक्षण. स्त्रियांचे सक्षमीकरण म्हणजे देशाची प्रगती. चला, आपण सर्व मिळून अशी समाज रचना करूया जिथे प्रत्येक मुलगी निर्भयपणे स्वप्न पाहू शकेल आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळवू शकेल. जय स्त्री शक्ती, जय भारत.